अहिल्यानगर जिल्हा बँकेचं राजकारण नेहमीच गरम राहतं, यावेळीही तसंच होईल. अहिल्यानगर जिल्हाच मुळात सहकाराचा असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक ही नेहमीच हॉट राहिली आहे. आता पोटनिवडणूक, विधान परिषद निवडणूक होऊन मुळात ज्ञानेश्वर व वृद्धेश्वर या 3 कारखान्यांची निवडणूक सुरू असल्याने पुढच्या काही दिवसात जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जाते. जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदासाठी लवकरच मतदार यादी कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत सलग 10 वर्षे संचालक असणाऱ्यांना ही निवडणूक लढवता येणार नाही, किमान सध्या तरी अशा चर्चा आहेत. अर्थात याबाबत अजून सूचना आलेल्या नाहीत. परंतु असे झाले तर नगर जिल्ह्यात अनेक दिग्गजांना या नव्या नियमांमुळे थांबावे लागणार आहे. कदाचित याच नियमामुळे दिग्गजांच्या घराण्यातील काही नवे चेहरे यावेळी जिल्हा बँकेत दिसण्याची शक्यता आहे. परंतु हे सगळं सुरू होण्यापूर्वीच नगरच्या जिल्हा बँकेचं राजकारण एका वेगळ्याच कारणानं गाजतंय. जिल्हा बँकेत प्राधिकृत मंडळ म्हणून नुकतीच त्रिसदस्यीय समिती नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीतही राजकारण झालंय अशा चर्चा आहेत. नेमकं काय झालंय? एडीसीसी बँकेत आणि जिल्हा बँकेची निवडणूक सुपर हॉट कशी होईल हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नगर जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या संचालकांची मुदत 20 फेब्रुवारीला संपली. नियमानुसार या मुदतीपूर्वी 3 महिने या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असते. परंतु त्याच काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने ही निवडणूक लांबली. त्यानंतर राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक, त्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक व नगर जिल्ह्यातील 3 कारखान्यांच्या निवडणुकाही याच काळात लागल्या. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. शिवाय नगर जिल्ह्यातील मुळा, ज्ञानेश्वर व वृद्धेश्वर या 3 कारखान्यांच्या निवडणुकाही सुरू आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात जिल्हा बँकेची निवडणूक होईल अशा शक्यता आहेत. या निवडणुकीच्या मतदार याद्याही सुरू आहेत. तसं पाहिलं तर ही निवडणूक थेट दिवाळीत होईल असंही सांगितलं जात होतं. पावसाळ्यात निवडणुका होत नसल्याने ही निवडणूक थेट पावसाळ्यानंतर होईल असंही सांगितलं जातंय. परंतु तरीही सध्याची स्थिती पाहता सहकार विभागाकडून या बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया जलद गतीने केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण दिवाळीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील असं बोललं जात आहे. जिल्हा बँकेच्या याच निवडणुकीपूर्वी राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेच्या अहवालात फोटो न छापल्याने विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे नाराज झाले होते. राज्यात व बँकेतही आपलीच सत्ता असूनही व आपण आमदार असूनही आपला फोटो अहवालात न छापल्याने प्राध्यापक राम शिंदे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीपूर्वीच त्यांनी बँकेच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील अनेक दिग्गजांच्याही त्यांनी स्वतः जाऊन भेटीही घेतल्या होत्या. प्राध्यापक राम शिंदे व विखे कुटुंबात शीतयुद्ध सुरू असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे जिल्हा बँकेवरील विखेंचा प्रभाव पाहता प्राध्यापक राम शिंदे ऍक्टिव्ह झाल्याचे त्यावेळी सांगितले गेले. मंत्री राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री असल्याने यावर्षीच्या सुरुवातीपासून नगर जिल्ह्यात झालेल्या सर्वच निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर होती. नगरपालिका, अहिल्यानगर मनपा, राहुरी पोटनिवडणूक, विधान परिषद निवडणूक अशा सर्वच निवडणुकांची जबाबदारी विखे पिता पुत्रांवर येऊन पडली. या सर्वच्या सर्व निवडणुकीत विखेंनी आपली जादू दाखवली. ओळीनं झालेल्या या सगळ्या निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी भाजपचा झेंडा घराघरात नेऊन पोचवला. त्यामुळे जिल्हा बँकेतही विखे जादू करतील आणि महायुतीची सत्ता आणतील असं बोललं गेलं. नेमकं हेच प्राध्यापक राम शिंदे यांनी हेरलं आणि जिल्हा बँकेच्या राजकारणात ऍक्टिव्ह झाले असंही दिसलं. अहिल्यानगर जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील 14 सहकारी बँकांची मुदत फेब्रुवारीत संपली होती. या सगळ्या बँकेचा कारभार हाकण्यासाठी सरकारने प्रशासक म्हणून त्या जिल्ह्याच्या उपनिबंधकांची नियुक्ती केली होती. फक्त अहिल्यानगर हा एकमेव जिल्हा होता जिथं प्रशासक म्हणून उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याऐवजी विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती झाली होती. आता नेमका नगर जिल्ह्यात असा बदल का केला हे त्यावेळी समजलं नाही. परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी नगरमध्ये गटबाजीचं राजकारण झालं असा सूर लावला गेला. राजकीय डावपेचातूनच उपनिबंधकाऐवजी विशेष लेखापरीक्षकांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याच्या चर्चा वाढल्या. त्यानंतर निकाळजे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याबरोबर त्यांचा पहिला सत्कार हा प्राध्यापक राम शिंदे यांनी केला. त्यामुळे गटबाजीच्या चर्चांना पुन्हा जोर आला. सहकार विभागाचे अधिकारी सक्षम असताना त्यांना डावलून लेखापरीक्षकाच्या हातात जिल्हा बँकेचा कारभार का दिला या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी मिळालं. परंतु राजकीय कुरघोड्यांचा हा डाव जास्त काळ टिकला नाही. पडद्यामागे पुन्हा काहीतरी घडामोडी घडल्या. त्यापूर्वी सहकार विभागात आपल्यावर अविश्वास दाखवल्याची भावना निर्माण झाली. उघडपणे कुणीच काही बोलत नसलं तरी हा निर्णय का घेतला गेला असं विचारलं जाऊ लागलं.
त्यानंतर मात्र लगेच काही दिवसात नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी नवे आदेश काढले. विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या आदेशानुसार संचालक मंडळाच्या अनुपस्थितीत बँकेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या गौतम निकाळजे यांच्या नियुक्तीत बदल करण्यात आले. नव्या बदलानुसार आता प्राधिकृत अधिकारी म्हणून 3 जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यात सहनिबंधक संभाजी निकम हे स्वतः या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष झाले. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व गौतम निकाळजे यांनाही या समितीत स्थान दिले. आता हा बदल अचानक कसा व का झाला या चर्चांना ऊत आलाय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच काटशह देण्याचे राजकारण सुरू झाले. सभापती प्राध्यापक राम शिंदे हे जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी लढतील असे सांगितले जात आहे. परंतु याच शिंदेना या निवडीने आव्हान दिले गेले नाही ना, हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. अर्थात हे कुणी केले असावे हे सांगण्याची गरज नाही. दुसऱ्या बाजूने विचार केला तर जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी लवकरच मतदार यादी प्रसिद्ध होईल. यावेळी तब्बल 5,500 मतदार मतदान करतील. गेल्या 5 वर्षात जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडल्याने नव्या मतदार यादीत याबाबत काही अपडेट आले तर मतदारांची संख्या यापेक्षा कमी होईल. परंतु सहकार विभागाच्या नव्या नियमानुसार ही निवडणूक होत असल्याने सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्या दिग्गजांना मात्र या निवडणुकीत उभे राहता येणार नाही. या नव्या नियमांमुळे घराणेशाहीतून कोण नवे चेहरे समोर येतात याचीही उत्सुकता लागली आहे. नव्या नियमाने निवडणुका झाल्या तर सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब मस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले हे 6 विद्यमान संचालक या निवडणुकीतून बाद होतील. ते सलग 2 टर्म संचालक होते. शिवाय आमदार मोनिका राजळेही सलग 2 टर्म संचालक होत्या, परंतु त्यांनी पहिल्या टर्मला 5 वर्षे पूर्ण केली नव्हती. त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांची 3री टर्म असली तरी त्यांच्या संचालक पदाचे सलग 10 वर्षे पूर्ण झाले नसल्याने त्या निवडणूक लढवतील का याबाबतही शंका आहेत. आता गायकर, पिसाळ, म्हस्के, तनपुरे, घुले हे कोणत्या नव्या चेहऱ्यांना जिल्हा बँकेत येऊ देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील व सभापती प्राध्यापक राम शिंदे हे 2 नेते यावेळी जिल्हा बँकेत संचालक म्हणून दिसतील अशाही चर्चा आहे. हे दोन्ही दिग्गज जिल्हा बँकेत येण्यापूर्वीच जिल्हा बँकेचे राजकारण तापल्याने या निवडणुकीत रंगत येईल असे सांगितले जात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.